नमस्कार. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पा घरी आले. बाप्पा घरी आले, आला आनंदाला भर. महालासारखे सजले काही दिवसांमध्ये घर. उठल्यापासून राखायची त्याची बडदास्त, नैवेद्याचे मोदकही करायचे फस्त. असा सारा दिनक्रम आहे घरोघरी. एक चूक तरी सुद्धा झालीये खरी. चुकांसाठी सॉरी आणि कृपेसाठी प्लीज असं म्हणून सुखासाठी केली तजवीज. थँक्यू मात्र म्हणायचं राहूनच गेलं. विसरून गेलो आजवर त्याने केलं भलं. पुढच्या सुखदुःखाची तर लावून ठेवली बोली. मागची सुख अगदी सहज विस्मृतीत गेली. दिली आधी सुख, त्याचं फेडून टाकू कर्ज. तेव्हाच तर जुळून येईल सारा जमा खर्च. लाडका बाप्पा प्रत्येकाला इतका लावतो लळा. निरोप घेता डोळ्यांमधून अश्रू घळाघळा. आपण मात्र आभार त्याचे मानत नाही कधी. एवढी सुद्धा जबाबदारी नाही आपली साधी. करायला हवं एवढं आपण आपल्या बाप्पासाठी. तर पुढच्या वर्षी होतील लवकर भेटीगाठी. ज्या घरी कौतुक मिळेल, घेतली जाईल दखल, त्याच घरी व्हायला आवडेल प्रत्येकाला दाखल. बाप्पा नाही तो हिशोबी, ते आहेतच की आपले. चांगले शब्द वापरले तर आपले कुठे संपले. तेव्हा आता मनावर घ्यायला हवं खरं. थँक्यू म्हणणं प्रत्येकाचं राहिलंय बरं. आज जेव्हा हात जोडून मागाल काही बाई, तेव्हा ताळा जुळवून पहा जमा खर्चाची वही. माहीत नाही बाप्पा कौल देतील न देतील. एक सांगते पुढच्या वर्षी नक्की लवकर येतील. धन्यवाद.